आषाढी एकादशी निमित्त आज आपण करणार आहोत साबुदाण्याचे एकदम लुसलुशीत मऊ असे थालीपीठ। खूप चवदार आहेत आणि बनवायला खूप सोपे आहेत। अगदी कमी वेळात तयार होणारे हे थालीपीठ। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 उकडलेले बटाटे आणि इथं मी लाल मिरची घेतलेली आहे, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ। तर हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरची वापरली तरी चालेल आणि उपवासाला कोणी कोथिंबीर खात असेल तर कोथिंबीर टाकली तरी चालेल। त्यानंतर आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत। तर आता साबुदाणा भाजताना त्याचा कलर बदलेपर्यंत भाजायचा नाहीये, तो फुलेपर्यंतच भाजायचा आहे। साबुदाणा भाजला की तो असं तो फुलतो, जाड होतो। तसं झालं की गॅस बंद करायचा। इकडे हा झालेला आहे बघा छान भाजून। आता आपण हा साईडला काढून ठेवूयात आणि याच्यातच शेंगदाणे भाजून घेऊयात। शेंगदाणे सुद्धा आपल्याला जास्त करपवून द्यायचे नाहीयेत, हलकेसे भाजून घ्यायचेत आणि ते सुद्धा भाजल्यानंतर थंड करून घ्यायचेत। तर झालेले आहेत भाजून। आता आपण जो थंड झालेला साबुदाणा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि एकदम बारीक करून घ्यायचा। जेवढं तुम्हाला बारीक करता येईल ना तेवढं बारीक करायचं आहे। आणि या बारीक केलेल्या साबुदाण्यामध्येच आपण शेंगदाणे टाकणार आहोत आणि ते सुद्धा जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे। एकत्र बारीक केल्यामुळे ते मिक्स होतं आणि छान असं आपलं थालीपीठाचं पीठ तयार होतं। हे तुम्ही असं करून ठेवलं आणि एरवीही उपवासाला वापरलं किंवा नाश्त्यासाठी केले थालीपीठ तरी चालू शकतील। आता याच्यात आपण जी बारीक केलेली मिरची, जिरं आणि मीठ आहे ते टाकायचे। त्यानंतर उकडलेला बटाटा मी खिसून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि आपल्याला हे मळून घ्यायचे। जसं थालीपीठासाठी पीठ लागतं त्याप्रमाणे मळून घ्या। शक्यतो याच्यात पाणी टाकायची गरज पडत नाही, कारण बटाट्यामुळे आपलं ते सगळं कवर होऊन जातं, छान असं मळून होतं। पण जर तुम्हाला वाटलं की खूप ड्राय आहे, थापता येत नाही आहेत धपाटी किंवा थालीपीठ, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि मऊ असं करून घ्या। तर मी इकडे तुम्हाला करून दाखवते थालीपीठ। एखादं कापड घ्यायचं सुती आणि ते पहिल्यांदा ओलं करून घ्यायचं, ओलं करून पिळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती थालीपीठ थापायचं। थापायच्या अगोदर त्याला पूर्णपणे पाणी लावून घ्यायचं सर्व बाजूनी आणि नंतर कणिक घ्यायची आणि मी जसं तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे ते प्रेस करत थापून घ्यायचं। आता इकडं हा साबुदाणा वापरलेला आहे आपण, त्याच्यामुळे तो जसं दाबेल तसं तो फुलतो, नायलॉनसारखं असं ते होतं। त्याच्यामुळे की नाही प्रेस करताना थोडंसं जास्त असा दाब द्यावा लागतो। पण जर तुम्हाला लाटून करायचं असेल तरी चालेल। ह्या कणकीला थोडंसं पीठ घ्या तुम्ही, वरईचं पीठ किंवा साबुदाणा आपण बारीक केलं तेच पीठ घेऊन तुम्ही ते लाटून सुद्धा करू शकता। पण थापल्यामुळे ना त्याची चव पण छान लागते, एकदम पातळ असं थापता सुद्धा येतं। पाण्याचा वापर करून जेवढं तुम्ही ते असं स्प्रेड करत जाईल ना तेवढं ते होतं आहे बघा। पाणी लावून जेवढं तुम्ही पांगवचाल ना पीठ तेवढं ते पांगतंय। त्यामुळे ना शक्यतो लाटायच्या ऐवजी थापूनच घ्या आणि मस्त असं हे बघा छान झालेलं आहे थालीपीठ। या प्रकारे थापून घ्यायचं आणि खरपूस रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे। तर असं हे तव्यावर मी टाकते आहे। तव्यावरती मी अगोदरच 2 थालीपीठ केल्यामुळे तो तवा तेलकट आहे। पण जर तुम्ही सुरुवातीला आपण टाकतोय थालीपीठ तर त्याच्या अगोदर तेल लावून घ्या तव्याला, नंतर थालीपीठ टाका आणि परत थालीपीठ टाकल्यानंतर पण वरून तेल टाका। असं एकदाच तेल टाकलं की अगदी लास्टपर्यंत थालीपीठ पूर्णपणे भाजेपर्यंत नाही परत टाकलं तरी चालेल, तेवढ्या तेलामध्ये आपलं हे थालीपीठ तयार होतं। तर मस्त झाले, दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्या। इकडे हे थालीपीठ तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे की नाही आणि एकदम चवदार होतात, कमी वेळात होणारे हे थालीपीठ आहे आणि असे वातळ किंवा कडक असे होत नाही। तुम्ही बघतायत किती मऊ असे झालेले आहेत। आणि या थालीपीठाबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दही काहीही खाऊ शकता। अगदीच असेही खाल्ले तरी खूप चवदार लागतात। तर नक्की करा आषाढीला। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा।